सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. का म्हणे महाराज म्हणतात बा भावामुळे सापडला, ठीक आहे. आपला विभाग असा आहे की तो सापडला या शब्दाला महाराजांना अपेक्षित अर्थ काय? महाराजांचा अपेक्षित अर्थ असा आहे की भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी आहे त्याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. तो प्राप्तच आहे. अज्ञानामुळे भ्रम निर्माण झाला असल्या कारणानं भ्रमाने एखादी वस्तू आपल्यापासून दूर जाते आणि त्याच भ्रमानं निर्माण झालेल्या ज्या कल्पना आहेत त्याच्या संबंधामध्ये ज्या वेळेला ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला कल्पित विषयांचा ऱ्हास होतो. वेदांत सांगतं, वेदांतामध्ये ज्याला शिकायचं त्यानं पहिल्यांदा रज्जू आणि सर्पाला नमस्कार केल्याशिवाय वेदांतात पुढे जाताच येत नाही. ते शिकायचं म्हणलं की बरं का. रज्जू सर्पाचा विचार करताना दोरी पडलेली आहे आणि त्याच्यावर सर्प आहे असं भासलं. आता सापाची कल्पना जाण्यासाठी काय करावं लागेल? दोरी म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागेल. ज्या वेळेला ते अधिष्ठानाचं ज्ञान झालं त्यावेळेला कल्पित विषयाचा आपोआप ऱ्हास होत असतो, ते निघून जात असतं. लहानपणामध्ये पोरानं जर त्रास दिला तर ते पोरग भीतच नाही कशाला त्रास देत आणि खात नाही पित नाही. त्यावेळेला आई त्याला म्हणते बघ आता एवढं जर नाही खाल्लं ना तर तुला बागुलबाच्या ताब्यात देऊन टाकत. ते बारीक असताना बागुलबा म्हणलं की खायचं प्यायचं. आईला ते साधन सापडलेलं होतं, बागुलबा बागुलबा असं करून तर थोडं 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 मोठं झालं. आता त्याचं लग्न झालं आणि त्याला आणि त्यापणे मोठे वय ते प्राप्त झाले असल्यामुळे तो मोठा झाला. आता जर त्याला बागुलबाची भीती त्याला जर कोणी सांगितली की थांब तू असं नाही केलं तर बागुलबाच्या ताब्यात, तो आता भेणार नाही. का बरं? त्याचं कारण बागुलबा धरून कुठेतरी पाठवावं लागतं असं नाही. त्या कल्पित विषयाचा ऱ्हास आपाप होत असतो. तसं अध्यस्त जे विषय आहे त्यांचा ऱ्हास होण्यासाठी अधिष्ठानाच्या ज्ञानाची गरज आहे. महाराज म्हणतात तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं रे झालं की मग मात्र देव मिळवण्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही. हे सगळं भ्रमानं आहे. माऊली फार सुंदर दृष्टांत देऊन सांगतात. आपल्याला थोडंसं सोपं करून विषय सांगायचा प्रयत्न आहे. तो विषय असा आहे, माऊलीने सुंदर अशा प्रकारच्या दृष्टांतात आपल्याला सांगितलं. म्हणले बघा ऐका, एक 25 वर्षाचा वय होईपर्यंत एक मुलगा आहे आणि तो घराच्या बाहेर कधीच गेला नाही. वेड्यासारखा घरातच जाऊन बसायचा, खोलीतलं दार लावून बसायचं. त्याला जर कोणी बाहेर जा म्हणलं तर तो म्हणायचा मी बाहेर गेलो मी हरवलं तर. ह्या विचारात तो 25 वर्षाचा झाला. कोणी सल्ला दिला विचारायचा याला त्याला काय करावं बरं, हे 25 वर्षाचं पोरग आहे घराच्या बाहेर जात नाही, आता आत कोंडून घेतं, हरवलं हरवलं असं म्हणतं, काय करावं बरं म्हटलंय. मग आता सल्ला देणाऱ्यामध्ये वर्ग आहे. आमच्यासारख्याचकडे सल्ल्याला आला तर आम्ही फी घेऊन सल्ला देतो, पण काही फुकट सल्ला देणारी माणसं बसलेली असतात. ते म्हणतात काय काळजी करू नका सल्ला देतो, ऐका ह्याचे 2चे 4 हात करून टाका म्हणजे हे सुधरून जाईल. 2चे 4 हात करा म्हणले की त्याचं लग्न करून टाकलं. बायको आली आणि बायको थोडीशी हुशार असल्यामुळे तिला सांगितलं की हे घराच्या बाहेर जात नाही बा, तुला पहिली गोष्ट ही 25 वर्षाचं पोरग आहे पण आतापर्यंत घराच्या बाहेर गेलंच नाही. ते म्हणजे काहीच काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी बायको उठली, एक पिशवी हातात घेतली, नवऱ्याकडे लगबगीने गेली, त्याच्या हातात 20 रुपये दिले आणि म्हणले काय नाही माझ्यासाठी एवढं काम करताल का? म्हणले तुझ्यासाठी काही काम करेल, सांग. काहीच नका करू म्हणले, फक्त ही पिशवी घ्या, 20 रुपये घ्या आणि बाजारातनं भाजी आणा. तो म्हणला आपल्याच्याने जमणारच नाही. म्हणला ब्रह्मदेवाला तरी करत नाही. म्हणले का? काय नाही म्हणले मी बाहेर पडलो ना हरवलं तर. मग तिच्या लक्षात आलं कोणत्या माणसाशी लग्न आपलं झालं नाही का. तिनं विचार केला, ती हुशार होती. म्हणले बघा तुम्हाला हरवण्याची भीती आहे ना, मग माझ्याकडे उपाय. काय उपाय? थांबा म्हणले उपायच करून देते. तिने घरात गेली, काळा दोरा बांधला, तो घवट्याच्या देवर बांधून टाकला आणि सांगितलं हा दोरा पहा, जोपर्यंत हा तुमच्या घोट्याच्या जवळ काळा दोरा आहे ना तोपर्यंत हे लक्षात ठेवायचं की तुम्ही हरवले नाहीत, तुम्ही आहेत. तर मला असा सल्ला कोणीच दिला नव्हता आतापर्यंत. चला आता काय भ्यायचे कारण नाही. त्यानं पिशवी घेतली, पैसे खिशात ठेवले, काळा दोऱ्याकडे क्षणाला तो खाली बघायचा, दोऱ्याकडे बघितलं का म्हणायचं आहे बरं का आपण काय आहे. पण योगायोगानं असं झालं की बऱ्याच दिवसानं 25 वर्षानं गावाच्या मध्ये फिरायला आल्यामुळे
गर्दी कशाची आहे म्हणून तिथं गेला, तिथं काही खेळ चाललेला होता, गर्दीत शिरला, नको तीच गोष्ट झाली. कुणाचा तरी पाय पायात अडकला, दोरा तुटून गेला. काही क्षणानं पायाकडे यानं पाहिलं, पायात दोरा नव्हता आणि त्यानं पिशवी टाकून दिली, मोठ्यानं वरडा लागला, मी हरवलो, मी हरवलो. भलती माणसं गोळा झाली आणि ह्याचा ठोकाच बाबा, खाली पायाकडे बघायचं, हरवलो हरवलो हरवलो, मोठ्याने रडायला लागला. कोणीतरी ओळखीचा मनुष्य होता, तो पळत गेला, म्हणलं तुमचा पोरग येड्यासारखं ओरडते हो बाजारामध्ये, हरवलं हरवलं. त्या बायकोच्या गोष्ट लक्षात आली, ती हुशार होती. तिनं दुसरा देवरा घेतला, गर्दीतनं हळूच वाट काढली, नकळत खाली बसली, हळूच नकळत दोरा पायात बांधला. तो पायात बांधित असताना ह्याचा वरचा ठोका चालूच होता, मी हरवलो मी हरवलो. दोरा बांधून झाल्यावर बायको उभा राहिली, म्हणले मूर्खासारखं ओरडता काय, खाली बघा ना पायाकडे म्हणले. त्यानं खाली पायाकडे बघितलं की मोठ्यानं वरडा लागला, मी सापडलो मी सापडलो. याच्यात कुणी हरवलं नाही आणि कुणी सापडलं नाही. का बरं? ही गोष्ट ज्या भ्रमाने झाली त्या भ्रमानच असं होतं, त्या भ्रमानच तो भगवान परमात्मा कळत नाही. महाराज म्हणतात एकदा त्या परमात्म्याचं ज्ञान झालं की त्याला परत आणायची गरज नाही, तो सापडतो. विठ्ठला नाथबाबा सुंदर उदाहरण भागवतामध्ये देत असताना म्हणतात, पतीच्या आणि शेजेला निजणारी नारी आहे, तिला वाईट दुष्ट स्वप्न पडलं आणि तिला स्वप्न असं पडलं की पतीचा अपघात झाला आणि ती मोठ्यानं ओरडत आणि उठलेली आहे आणि त्यावेळेला ओरडायला लागले, मी विधवा झाले मी विधवा झाले मी विधवा झाले, असं ती मोठ्यानं ओरडायला लागले. नाथबाबांचा दृष्टांत आहे बरं का. पती शेजे निजुनी नारी वैधव्य शंकत होजे करी, का पती तिशी समजावी जरी म्हणे मी रांडवले. मोठ्यानं ओरडायला लागले, मी विधवा झाले विधवा झाले. तिच्या आवाजाने शेजारीच असलेला नवरा जागा झाला आणि ही मोठ्यानं रडत ओरडत होती, मी विधवा झाले मी विधवा झाले. ते म्हणले असं काय झालं म्हणून ते पती जो आहे तिचा नवरा आहे तिच्या जवळ गेला, हलवलं, म्हणले वेडियस का काय, तू कशी विधवा असते मी जिवंत असताना, मी आहे ना. ते म्हणले तुम्हाला काय करायचं, म्हणले मी विधवा झाले. नाही का, जेव्हा त्यानं जागृती करून आणली दिली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की हा भ्रम होता. भ्रमानं हे सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे परमात्मा आपल्याला कळत नाही. अध्यस्त जे आहे ते विषयाला आपण मानून आणि त्या अधिष्ठानाचं ज्या वेळेला आपल्याकडे अज्ञान होत असतं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की मग असं कोणतंही ठिकाण नाही की तिथे परमात्मा नाही. जळीस विठ्ठल जळीस तळी भरला, रिता ठाव नाही उरला. नाही का, महाराज म्हणतात रिता ठावच नाही रिता ठाव, तुका म्हणे पसरे भा. महाराज म्हणतात कुठे परमात्मा नाही, विठ्ठल सगळीकडे जो परमात्मा भरलेला आहे, या ज्ञानानं ज्या वेळेला त्याला अशा प्रकारची तृप्तीची अवस्था होते त्याला सापडलं असं म्हणतात. महाराजांची प्रमाण अनेक आहेत, मला वेळ नाही आहे म्हणून महाराजांनी हा शब्द वापरलाय, सापडला देव, देव सापडला. देव सापडल्याची परिणिती काय झाली, काय झालं, काय मिळालं. महाराज म्हणतात एक गोष्ट झाली, निर्भयता आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आता मात्र भीतीच नाही. आता आपल्यातली सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या तरी भीतीनं व्यस्त आहेत बरं का, लक्षात ठेवा. भयग्रस्त माणसं, कोणाला कशाची तरी भीती आहेच आहे. आणि मी म्हणतो कोणाला व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या विषयाची जरी भीती नसली तरी एक भीती कायम आहे. कोणती? मरणाची भीती सगळ्याच्या अंतःकरणात आहे. तो मरणाला भयंकर भेटतो नाही का, आणि मरणाची भीती सर्वेशाम आहे. पण ज्यानं देव आपला असा केला, परमात्म्याची कृपा प्राप्त झाली, त्याला मरण नावाची भीती काहीच करीत नाही. महाराज म्हणतात मरणाही आधी राहिल मरणी, 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 आधी राहिल मरणी. महाराज म्हणतो अमरहा अमरहा खरे खे पहा खोटे हे. तू मरणाची भीती संपून जाते का? त्याचं कारण असं की त्याच्या अंतःकरणात मरणाची भीती राहत नाही. आपल्याला हा वेळ जास्त वेळच्या भावी विस्तारानं हा विषय सांगता येणार नाही. महाराज म्हणतायत बाबा आम्ही या ठिकाणी निर्भय झालो का? कुणाच्या संगतीत गेल्यावर निर्भय होतं. एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत निर्भय होत नाही. जीव जडाच्या संगतीत गेला तरी निर्भय होत नाही, जीव जीवाच्या संगतीत गेला तरी निर्भय होत नाही. त्याला परमात्म्याच्या कृपेनं त्याला निर्भयता प्राप्त होते, किंबहुना त्याला भीतीच राहत नाही. आम्हा हरिदासा काही भय नाही, त्रैलोकी देव उभा मागे पुढे. भीतीच शिल्लक राहत नाही, कारण त्याच्याकडे भीती नावाची गोष्ट राहत नाही. महाराज म्हणतात आमच्याकडे भीती नाही. बघा, म्हणून अशाची संगती करावी की निर्भयता होईल.
जे नातं मुलामध्ये आणि पित्यामध्ये असतं त्याच्यामुळे निर्भयता असते. अरण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला लहान मुलाच्या हाताला धरून एखादा पिता ज्या वेळेला जातो त्यावेळेला रात्र होईल म्हणून, अंधार पडेल म्हणून त्याला घाई झालेली आहे. तो पोराला फरफडत ओढतो, पण मुलगा मात्र अजिबात घाबरत नाही. तो ह्या झाडाची फांदी तोड, त्या झाडाचं फुल तोड, तो अजिबात घाबरत नाही. कारण त्याला एक माहिती आहे की आपण ज्याचा हात धरलाय तो संरक्षण करायला समर्थ असल्या कारणानं त्याच्याकडे निर्भयता आहे, भीती नाही. बरं का, भीत नाही. एक विनोदाने गोष्ट सांगतो. लहान मुलगा आहे, त्याला चिमटे घेतले पण तो रडना. बापाला असं वाटलं होतं की बाबा ह्याला रडवायचंय, पण रडना म्हणून त्यानं त्या बापानं त्याच्या दोन्ही पाय धरले. समोर एक आड होता, ते पाय धरून आडात त्याचं डोकं सोडायला सुरुवात केली आणि बाप विचारायला लागला, सोडू का आडामध्ये, सोडू का आडात. आता त्या पोराकडून काय अपेक्षा आहे मला सांगा बरं. ते मोठ्यानं ओरडलं पाहिजे का नाही, भिलं पाहिजे. ते भेतच नव्हतं, ते मोठ्यानं हसत होतं. मोठ्यानं ज्या वेळेला हसत होता, वडिलांना शंका आली, बाबा मी याला आडात सोडू का म्हणतो, हा मोठ्याने हसतो. आपल्याला अजून तेवढी खात्री नाही. नुसत्या कागदी नोट्याचे पुढे जर खिशात ठेवून मुंबईला गेलेला माणूस इतका निर्भय होतो की तो भेतच नाही. तो म्हणतो काही वेळ येऊ द्या, विमानाने घरी जाऊ आपण, इतके पैसे आपल्याकडे. मग आता कागदी नोटावर जर भरोसा ठेवून एवढी निर्भयता आहे. ज्यानं हे विश्व निर्माण केलंय तो माझ्या जवळ आहे असं जर आणि भावना अंतःकरणात झाली तर त्याला भीती कशाची आहे मला सांगा. अभंगाच्या शेवटच्या चरणात आपल्या पुढे ठेवतात. मला देव मिळाला सापडला, आम्ही निर्भय अशा प्रकारचे जीवनामध्ये हलो, आता कुणालाच भीत नाही आणि संपूर्ण अशा प्रकारचं त्रैलोक्य मला आनंदानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं भासतंय. कुठा आनंद मागं पुढं ओतप्रोत आमच्या जीवनात भरलेला आहे. भीती समाप्त झालेली आहे अशी महाराजांची सदा सर्वदा आणि त्या ठिकाणी आनंदी प्रसन्न आणि निर्भयताचं जीवन प्राप्त झालेले महाराज त्याला सांगतात. महाराजांना विचारलं त्याने, महाराज एवढं सगळं तुम्हाला जर मिळालं, देव सापडला आणि भीती नष्ट झाली आणि आनंद प्राप्त झालेला आहे, हे सगळं तुम्हाला मिळालं, पण त्याच्यासाठी तुमची साधना कोणती आहे, काय बरं तुम्ही केलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज आपल्या पुढे ठेवले. आता खऱ्या अर्थाने कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. आता किती वेळ चालेल कसं सांगायचं मला. मी नेहमी म्हणत असतो बरं का, कीर्तनाचा अभंग जेवढा घेतलाय तेवढे चरण आहेत ना तेवढे तास त्याला द्यायला पाहिजे. 4 तास, 4 चरणाचा 4 तास, 5 चरणाचा 5 तास. कशाचं महाराज प्रवचन 1 तासाच्या पुढं, कीर्तन 2 तासाच्या पुढे गेले की माणसं घड्याळाकडे पाहतात. नाहीच घड्याळाकडे पाहिलं ना तर मोठ्याने जांभळ्या द्यायला सुरुवात करतात. एक फार सुंदर वाक्य वाचण्यात आलेले ते सांगतो आता पुढे चालतो. ते वाक्य असं आहे, वक्ता बोलत असताना त्याचं जे मुख आहे ते बोलण्याच्या निमित्तानं सारखं उघडं राहतं, पण श्रोता ज्या वेळेला जांभळीच्या निमित्तानं आपलं तोंड उघडतो त्यावेळेला त्याला असं सांगायचं असतं की आता आमचं तोंड उघडलं, तुमचं तोंड बंद करून टाका. विठ्ठला थोड्या वेळामध्ये आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणाचा थोडासा अर्थ सांगतो. विस्तार काही करता येणार नाही, आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत, पुढच्या कार्यक्रमाची मर्यादा आहे. महाराज म्हणतात, रसलो संसाराम आम्ही आपानी पराम. साधना फार सोपी सांगितली की जे तुम्हाला मला दररोज करता येते किंवा आपण करतो.
रुसणं कुणाला माहित नाही मला सांगा बरं. आपल्यातल्या थोड्या प्रमाणात सगळीच माणसं रुसतात नाही का, ज्याच्या परी रुसण्याच्या वेगवेगळे असू शकतील, पण रुसणं तर तुम्हाला मला सगळ्यालाच येतं ना का नाही येत मला सांगा. आपल्याला जाऊ द्या, पुराणातली माणसं सुद्धा रुसत होते. काही रुसली आणि रामायण घडलं नाही का. काही रामायण घडण्याचं कारण काय, रुसणं. एका बाजूला मंत्र्याने सांगितलं की रुसून कोपगृह नावाचा कोपभवन नावाचं एक घर आहे त्याच्यात जाऊन बसले. ते कोपभवनची मला कल्पना सुंदर वाटली तुलसी रामायणामधली. ती कोणती कल्पना माहिती का, ज्याला राग आलाय, ज्याची नाराजी आहे, ज्याला रडायचंय, ज्याला भांडण करायचंय, ज्याला फार वैताग व्यक्त करायचा आहे, त्यानं तिथं एका राजवाड्यात एका बाजूला कोपभवन नावाची खोली बांधलेली आहे आणि त्या कोपभवनात जायचं आणि तिथं मोठ्याने आपला राग व्यक्त करायचा. मी तर म्हणतो अलीकडच्या बंगल्यात एक 5x5 केव्हा आहे ना, कुठली तरी एखादी खोली असणं आवश्यक आहे बरं का. अशी विठाला विठाला काही रुसली सगळं होऊन बसलं. तसं रुसणं तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे बरं का. आपण रुसतोच की, रुसल्यावर राग येतो, वैताग येतो नाही का. आपलं रुसणं वेगळं आणि तुकाराम महाराजांनी सांगितलेलं रुसणं वेगळं. आपलं तात्कालिक रुसणं आहे बा. रागच आला नाही एखाद्या माणसाला तर तो घराच्या पुढे उभा राहतो, सारखे हातवारे करून सांगतो, या घराचं तोंड पुन्हा पाहणार नाही, या घराचं तोंड पुन्हा पाहणार नाही. 10 वेळा झालं पण घरातलं काही कुणी बाहेर येईना बा. बाहेरचा माणसालाच दया आली, अरे हे ओरडतंय मोठ्याने, गेलं तर घोटाळा होईल म्हणून तो आत पळत गेला. अहो ती तुमचे मालक मोठ्याने ओरडतात ना, या घराचं तोंड पुन्हा कधी पाहणार नाही. ते म्हणले म्हणू द्या, असं 5-50 वेळा झाले, त्याची काय काळजी करायची गरज नाही. विठाला रुसणं तात्कालिक आहे. एखादा गेला पंढरीला आणि एखाद्या मठात जाऊन बसला आणि म्हणला, महाराज तुम्ही येत मीच आहेत बरं का, आता काय नाही जायचं नाही म्हणलं, आता बस प्रपंचाचा नको, विट आला प्रपंचाचा. उमली असू म्हणजे ते ज्याला म्हणतात ना स्वान उमून गेलं म्हणजे होकारी केली एखाद्या कुत्र्याने, तेवढा मला विट आलाय. महाराज वाटलं काय महात्मा आहे बा. पण ते 2-4 दिवस राहिला आणि 4 दिवसांनी नातवाचं पत्र आलं, आबा तुम्ही पंढरपूरला गेल्यावर इकडं आम्हाला करमत नाही, ताबडतोब या. त्यानं एका मिनिटात महाराजाची परवानगी नाही काय नाही आपली बळकटी घेतली आणि पत्रासरत लगेचच 2 तासात घरी आला. का बरं, आपलं हे रुसणं तात्कालिक आहे बा. आपलं रुसणं नाही काही उपयोगाचं. रुसणं या शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे. रुसणं आपलं तात्कालिक आहे. एक म्हण आहे आपल्याकडे, ती म्हण अशी आहे, अगं म्हशी आणि मला कुठं निशी नाही का, आपण ऐकलेलं आहे. तर ती कशाहून पडली याचा तात्कालिक अर्थ असं सांगितलं आहे. मनुष्य रुसून गेला आणि सकाळी जाऊन लांब बसला, डोंगरावर बसला, कुणी काही येईना. दुपारपर्यंत वाट पाहिली, भाकरी घेऊन कोणीतरी येईल, कोण नाही आलं, कोण आलं नाही. सूर्य खाली ढळत चालला. आता पार 3-4 वाजत आले, कुणीच आलं नाही. 4 वाजता जसा सूर्य कलला तसे विचार करायला सुरुवात झाली. तो म्हणला जाऊ द्या, आपलीच माणसं, कुणाचा कुठं राग धरायचा म्हणले नाही का. पोरग जर आपल्या मांडीवर त्याने शोषी केली तर आपण काय कापून टाकतो का. आपल्या दातानं जर आपली जीभ चावली तर आपण दात पाडतो का. आणि मग ही अक्कल सकाळी नव्हती का नाही का. सकाळी रुसून येताना होतेच की सकाळी अक्कल, पण नंतर सुरू झाले विचार. मग त्यानं विचार केला, रुसून तर आलोय घरी कसं जायचं. मग त्याच्यात कल्पना डोक्यात आली, काही नाही आपली म्हैस आहे, आता ह्या वेळेला जाती 5 वाजता घरी. मग त्या म्हशीच्या शिपटाला धरून 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 तो घरापर्यंत आला आणि घराच्या समोर आला की म्हशीला मोठ्याने ओरडून सांगितलं, अगं म्हशी मला कुठं निशी, आता ह्याला म्हशीने आणले का, ह्याचा विचार करा. विठाला तुमचं माझं तात्कालिक कृष्ण आहे. महाराज म्हणतात कृष्ण याचा अर्थ असा आहे की आसक्ती सोडून द्या. विषय मोठा आहे, विषय आपल्याला कधी पुन्हा वेळ आली. हे सुंदर चिंतनाचे विषय. रुसणं या शब्दाचा अर्थ आहे की आसक्ती सोडणं, याला रुसणं असं म्हणतात. आसक्ती सोडणं म्हणजे काय, आसक्ती सोडणं म्हणजे काय, त्याबद्दलची माणसाच्या अंतःकरणामध्ये उदासीनता असावी बरं का. म्हणून उदासीनता निर्माण व्हावी, आसक्ती सुटावी, याच्यासाठी काय करावं लागतं, काही नाही, प्रपंचातच राहायचंय, प्रपंच सोडायचंच नाही. आणि पण प्रपंचात राहून सुद्धा त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची गोष्ट सांगेन आणि पुढे विषय तुम्हाला थोडीशी घाई आहे. विषय असा आहे, माऊलींची शब्द आहेत बरं का. माऊली म्हणतात, केळवली नवरी जैसा का संन्यास ज्यापुरे नमरत करी मृत्यू सूचना. माऊली म्हणतात केळवली नवरी आहे. केळवली नवरी याचा अर्थ जिचा साखरपुडा झालाय पण अजून मात्र तिचं लग्न झालं नाही. साखरपुडा झालेल्या तारखेपासून ती लग्नाच्या तारखेपर्यंत राहते माहेरतन, चिंतन मात्र कुणाचं करते, सगळं सासरचं. 22 वर्ष ज्या पित्याच्या सानिध्यात राहिली ते सगळं विसरून गेली. आमच्या तिकडं तसं आहे, आमच्या तिकडं तसं आहे. नुसतं ती साखरपुडा झाले की चिंतन करायला तिकडचं सुरुवात करते. शास्त्रकारांनी एक सुंदर दृष्टांत पुढे रचला. ते म्हणले, अशी साखरपुडा झालेली जी मुलगी आहे तिच्या पायाच्या धक्क्यानं 2 किलोच्या तेलाची बरणी सांडली. भाऊजाई पळत आली आणि सांगितलं, आता तुमचं नाव तुमच्या भावाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. जिचा साखरपुडा झालेला आहे
ती मुलगी एवढी धीड झालेली होती. तिनं उत्तर दिलं, माझ्या भावाला सांगा, नाहीतर त्याच्या पुढे जाऊन कुणाला सांगा, मला राहायचंच किती दिवस आता, नाही का. ह्या पुरीने जो प्रश्न उपस्थित केलाय तोच प्रश्न तुमच्या माझ्या समोर आहे. राहायचंच किती दिवस याचा विचार करून जर जगला तर त्याला रुसणं म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आता रुसण्याचा आणखीन वेगवेगळे अर्थ मी तुम्हाला नंतर आपल्याला वेळेच्या अभावी आपल्याला सांगता येत नाही. महाराज म्हणतात आम्ही मात्र रुसलो. दोन संसार आहेत, एक आप संसार आहे, दुसरा परा संसार आहे. आप संसार म्हणजे शरीर एक संसार आहे, आणि शरीराच्या अनुषंगाने निर्माण होणारा जो संसार आहे तो त्याला परा संसार असं म्हणतात. आप संसार म्हणजे शरीरावर उदासीन होणं, भक्ताईसे जाणं जे देही उदास, किंवा महाराज म्हणतात अनपेक्ष सुतिरदक्ष उदासीनो गतव्यथा. उदासीन असणारा जो आहे म्हणून तो त्याला आठवण राहत नाही अशा उदासीन शरीरावर आहे. आता हे कसं उदासीनता निर्माण होते, तो उदासीनता म्हणजे कशा पद्धतीची असते, त्याची कारणं काय, त्याला असंबंध भावना कशी, मिथ्यत्व कसं पठावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रुसण्यामध्ये अंतर्भूत होतात. महाराज म्हणतात आम्ही मात्र रुसलो, आप आणि परा संसारात रुसलो, आणि म्हणून रुसलो संसारा आम्ही आप आणि परा संसाराला रुसलो. आणि रुसून काय केलं ही गोष्ट अभंगाच्या पूर्वार्धामध्ये पहिला शब्द वापरला, म्हणून केली सांडी. म्हणून हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे. म्हणून हा शब्द असा एक वेगळ्या प्रकारचा अंतर्भाव करतो. म्हणून हे शब्द कसा आहे, शास्त्रात दोन शब्द आहेत, एक पण शब्द आहे, दुसरा म्हणून आहे. पण शब्द आला तर पाठीमागचं सगळं पुसून टाकतो बरं का. पण शब्दानं पाठीमागचं काहीच राहत नाही. तुमच्या घरी लग्नाला यायचं होतं बरं का, सगळी तयारी केली, इस्त्रीचे कपडे आणले, बॅग भरले, भाड्याने जीप सांगितली होती, ती दारात आली, आता गाडीत बसणार, पण म्हणलं की सगळं पुसलं, मागचं काही शिल्लक राहिलं नाही. पण शब्द असा की मागचं सगळं पुसतो. पण म्हणून शब्द आला की मागचं सगळं धरून राहतं. म्हणून शब्दानं सगळं येतं. अख्खी गाथा जी आहे ना ती म्हणून शब्दाला जर लावली तरी लागते बरं का. म्हणून तुम्ही लावा ह्याला, प्रत्येक अभंग ह्याला लावा, म्हणून केली सांडी, म्हणून ह्या शब्दाने. म्हणून हा शब्द व्याकरणातला फार महत्वाचा आहे. अगोदर खूप बोलून गेलेलं असतं आणि मग म्हणून शब्द येतो बरं का. त्याच्या अनुषंगाने निर्माण झालेला शब्द आहे. म्हणून या शब्दानं कोणत्याही संवादाची सुरुवात जरी होत नसली तरी पूर्वी खूप बोलून गेलेलं असतं. महाराज खूप बोलले, संसार कसा आहे, दुःख मूळ आहे म्हणून सांडी केली. संसार कसा आहे एकच अभंग सांगतो महाराजांचा, एक दुसरा अभंग आहे बरं का. संसाराला का रुसलो, सर्प विखार पांढरा, तो पांढरा विषारी सर्प आहे म्हणून त्याची सांडी केली. संसार दावेदार आहे म्हणून त्याची सांडी केली. संसार जो आहे तो देवद्रोही बनवतो आणि म्हणून त्याची सांडी केली. अशी अनेक कारण आपल्याला सांगता येतील. म्हणून महाराज म्हणतात म्हणून केली सांडी, देऊनी पडिलो मुरकुंडी, देवाच्या पायाला मुरकुंडी मारून आम्ही बसलेलो आहे. मुरकुंडी शब्द तुमच्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या माणसाला कळत, पण शहरातल्या मुंबईसारख्या 45 आणि 50व्या मजल्यावर राहणाऱ्या माणसाला म्हणलं मुरकुंडी, व्हॉट इज मीन बाय मुरकुंडी असं म्हणल्यावर काय म्हणेल बरं. तर मुरकुंडी नाही कळणार. काही गोष्टी तुम्हाला मला कळतील बरं का. लहान पोराला लिफ्टनी येऊन टॅक्सीत बसून शाळेत जायची सवय मुंबईतल्या पुण्यातल्या, तो शाळेत गेला आणि शिक्षक शिकवत होते की भारत हा शेतीप्रधान देश असल्या कारणानं त्याला जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी दुधाचा व्यवसाय केला जातो आणि गाई म्हशी दूध देतात. ती पोरग 25 मजल्यावर राहणार होतं, लिफ्टनी येऊन टॅक्सीतनं जायचं आणि टॅक्सीतनं यायचं. तो म्हणला गुरुजी तुमचं चुकतंय. सर चुकतंय. म्हणले काय
काय तुम्ही काय म्हणले? गाई म्हशी दूध देतात. चूक. म्हणले आमच्याकडे दूधवाला भैया दूध देतो. आता त्याला गाई म्हशीच माहित नाही, त्याला काय करणार? विठाला विठाला 25व्या मजल्यावर राहणाऱ्या एखाद्या स्त्रीला भुईमुगाच्या शेंगा दिल्या आणि त्या शेंगाला आपल्याला माहिती आहे की भुईमुगाच्या शेंगाला चिखल लागतो, माती लागते. ते अशा वतल्या मोठ्या कौतुकाने, घ्या आजी, गावाकडून आणलेली आहेत. तिला ते मातीन ती चिखल बघितलं की किळस झाली. ते म्हणले अरे अरे काय वेडपोटस रे. म्हणले काय झालं जी? नाही म्हणले तुला जर शेंगाच आणायच्या होत्या तर ते वरच्या का नाही तोडून आणले? त्यांना वाटलं वर येतात का काय, नाही का? विठाला 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 विठाला. मुरकुंडी तुम्हाला मला कळेल. मुरकुंडी मारून माणूस बसतो म्हणजे काय, नाही का? हा शब्द माझा तुमचा माझा ग्रामीण भागातला शब्द आहे. मुरकुंडी मारली, मिठी मारली, देवाच्या पायाजवळ बसलो आणि देवाला पायाजवळ बसून आता देवाचे पाय दाबून धरले, मुरकुंडी मारून तिथे बसलो. महाराज म्हणतात आता सगळ्या इंद्रियांचा ऱ्हास झाला. इंद्रिय काम विसरली, क्रोध विसरली, त्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा असा प्रकारचा दोष राहिला नाही. मन स्थिर झालं आणि आता मन कुठे धावत नाही आणि देवाच्या पायाजवळ पडून अशा प्रकारचं राहिलं. म्हणून मुरकुंडी मारून बसलो. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज हे मुरकुंडी मारण्यामध्ये एक दोष आहे आणि तो दोष कोणता आहे? किंवा मुरकुंडी आम्हाला पण मारायची होती, संसाराचा रुसायचं होतं, पण संसारावर रुसण्यामध्ये एक मोठी अडचण आहे की त्या संसाराचा मोह पुन्हा पुन्हा होतो, सोडल्यासारखा करतो, पुन्हा येतो. जाऊ म्हणतो वारीला पण पुन्हा म्हणतो नाही. हवा निघाली पंढरपुरा, एशी पासून येई घरा, आणि पुन्हा पुन्हा जावं पुन्हा पुन्हा यावं. पुन्हा मोह येतो, पुन्हा मोह जातो. आम्हाला हे सगळं तुमच्यासारखं जमत नाही, पण तुम्हाला ह्या मोहाने ग्रासलं नाही का असं विचारल्यावर अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, परतेची ना मागे मोह निष्ठूर झालो अंगे. आता हा मोह परतून येत नाही, त्याच्या बाबतीत मी निष्ठूर अशा प्रकारचा झालो. माझ्याकडे 5च मिनिटे आहेत. मोहाच्या बाबतीत मी निष्ठूर झालेलो आहे असं ज्या वेळेला महाराज म्हणतात, त्यावेळेला मोह म्हणजे नेमकं काय आहे? महाराज म्हणतात अनात्म वस्तूंच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती आहे त्याला शास्त्रकार मोह असं म्हणतात. तो मोह आहे, त्याला मोह झालेला आहे. मोह अर्जुनाला झाला होता. मोहाचे अनेक प्रकारचे आणि प्रकार आपल्याला सांगता येतील. ज्या वेळेला धृतराष्ट्राला सुद्धा मोह आहे आणि अर्जुनाला सुद्धा मोह आहे. म्हणून तर पहिल्याच शब्दात सांगितलं, धृतराष्ट्र ज्या वेळेला गीतेला प्रश्न विचारतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताम वियुत्सवा, त्याच्यात सांगितलं माम काम पांडवाश्चैव, माझे पोर आणि पांडव हे एकत्र जमले का? म्हणून तर महाराजांनी त्याच्यावर लिहिताना, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिताना सांगितलं, तरी पुत्रस्नेह असे मोहित धृतराष्ट्र असे पुषितो. पुत्रस्नेहानं मोहित झालेला धृतराष्ट्र विचारतो, त्यालाही मोह आहे आणि अर्जुनाला मोह आहे. पण अर्जुनाचा आणि धृतराष्ट्राच्या मोहात फार मोठा फरक आहे. अर्जुनाला वेगळा मोह आहे आणि धृतराष्ट्राला मोह वेगळा आहे. अर्जुनाचा मोह कसा आहे का? अर्जुनाचा मोह असा आहे की जे त्याचे नाहीत ते सुद्धा त्याला स्वतःचे वाटतात, आणि धृतराष्ट्राचा मोह असा आहे की जे स्वतःचे आहेत ते सुद्धा त्याला स्वतःचे वाटत नाही. एक वैयक्तिक मोह आहे आणि दुसरा जो आहे त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचा संकुचित नाही, व्यापक दृष्टीने मोह आहे. मोह वैयक्तिक असो नाहीतर व्यापक स्वरूपाचा असो, तो त्या ठिकाणी अशा प्रकारचा पुन्हा पुन्हा येतो, आसक्ती निर्माण करतो. महाराज म्हणतात बाबा हा आमच्याकडे राहत नाही, इथं आम्ही त्याला थांबू देत नाही. का? त्याचं कारण आम्हाला त्याचं स्वरूप कळालेलं आहे. त्याचा मोहाचा संबंध शरीराशी नाही, मोहाचा संबंध आत्म्याची नाही. मोहाचा संबंध कशाचा आहे? ज्याचा कुणाशीही संबंध नसतो, त्याला शास्त्रातला एक संबंध सांगितला आहे, त्या संबंधाला म्हणतात बादरायण संबंध. नीट ऐका, 2 मिनिटात सांगतो. बादरायण संबंध म्हणजे कुणाचाच कुठं संबंध जोडत नसला तर शास्त्र असं संबंध जोडतं, त्याला बादरायण संबंध म्हणतात. याच्यासाठी कथाशास्त्रकार सांगतात की एक मनुष्य जुना काळ आहे, बैलगाडीत आला, कोट घालून आला होता. एका घरासमोर बैलगाडी उभा केली आणि बुरीच्या झाडाला त्यानं आपली आणि बैल बांधली. आत गेला, कोट काढला, चहा पाणी पिला. घरात यजमान घरमालक नव्हता, त्यानं यथेच्छ जेवण केलं, तोंडावर पांघरून घेऊन झोपला. तो यजमान मालक आला, आल्याबरोबर त्या ठिकाणी त्यानं पडवीत बघितलं कोणीतरी तोंडावर पांघरून घेऊन झोपलंय. त्यानं बायकोला विचारलं कोण झोपलंय? म्हणले पाहुणे आहेत. ह्याला वाटलं बायकोचेच पाहुणे आहेत, बायकोला वाटलं नवऱ्याचे पाहुणे आहेत. ह्याच्यात त्यानं 2-4 महिने त्या ठिकाणी निवांत खाल्लं, काही विचार केला नाही. बाहेरची सगळी उदारी पादारी केली आणि निवांत 3-4 महिने काढले. आणि एक दिवस नवरा बायकोची भांडणं लागली. म्हणजे तुमचा पाहुणा किती दिवस राहणार आहे? बायकोनं विचारलं. नवरा म्हणतो बाबा माझा पाहुणाच नाही. मग घोळ कळाला बरं का, हा ह्याचाही पाहुणा नाही त्याचाही पाहुणा नाही. 3 महिने गेले ना बा, 3 महिने राहिला, 3 महिने कुणाचाच पाहुणा नसताना राहिला. आणि मग दोघं तयारीने आले. बोला कुणाचे पाहुणे आहेत तुम्ही? हिचे पाहुणे नाहीत, माझे नाहीत. तुमचा आमचा काय संबंध आहे? कसा काय राहिला? कोणत्या संबंधानं? 3 महिने आमच्या घरामध्ये तुम्ही विनाकारण का राहिला? चला म्हणला संबंधच पाहिजे ना, तुम्हाला दाखवतो. चला संबंध दाखवतो. बाहेर नेलं आणि बाहेर त्या बुरीच्या झाडाला आणि ते जे बैल बांधली होती ती दाखवली. म्हणजे ती कोणत्या
कोणतं झाड आहे? म्हणले बुरीचं. त्याला माझे बैल बांधलेत आणि माझी जी गाडी आहे ना त्या गाडीचं चाक जोड आहे ना ते म्हणलं बुरीच्या लाकडाचं आहे. या बुरीच्या लाकडाचा आणि या लाकडाचा संबंध दाखवला. याला बादरायण संबंध म्हणतात. त्याच्यावर 3 महिने काढले. विठाला 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 विठाला. हो मी थोडी गोष्ट पुढे नेतो सेवा संपवतो. ही गोष्ट पुढे नेतो. भांडण झाले बाबा कधी जाणार आहे काय नाही. म्हणजे काय नाही एक नाटक करू आता आपण भांडच करू आपसामध्ये. तर भांडण झालेले ऐकून तो निघून जाईल. मग हे नवरा बायकोनी आत भांडणाचं नाटक केलं. ह्यानं काटवर नुसत्या गादीवर मोगरी मारली मोठ्यानं आणि तिने मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. त्यांचं दोघांचं मोठं भांडण झालं आणि त्याला यजमानानं त्या घरातल्या मालकानं डोकून बघितलं. गेला वाटतं आपल्या भांडणं ऐकून. म्हणून हसत हसत आनंदानं पुढच्या पडवीला आले. म्हणले गेला बा बरा एकदाचा 3-4 महिन्यापासून होता. गेला बा असं म्हणून आनंद झाला. आणि मग एकमेकाला कौतुकाने सांगतात कसं काय म्हणले आपण कसं काय मारल्यासारखं केलं नाही का. बायको म्हणते आपण कसं रडल्यासारखं केलं. आणि इतक्या वेळ दाराच्या आड लपून राहिलेला पाहुणा होता तो आला आणि म्हणला आपण कसं काय गेल्यासारखं केलं. म्हणला मी तरी कुठे गेलो नाही का. हा विनोदाचा भाग सोडून द्या. आपला मोह सुद्धा तसा आहे. तो गेल्यासारखा करतो आणि पुन्हा येतो. पुन्हा आला की पुन्हा सुरू करतो. महाराज म्हणतात आमचं मात्र असं झालंय. परत चिना मागे मोह निष्ठूर झालो अंगे. आता मोहाच्या बाबतीत निष्ठूर झालो तो मागं परतून येत नाही. आणि म्हणून आमच्या संसारावर आम्ही रुसलो संसारा आम्ही या पाणी परा. महाराज म्हणतात आम्ही रुसलो त्याच्यामुळे देव भेटला की आमच्या जीवनात आणि निर्भयता निर्माण झाली. असा हा अभंगाचा धावता भावार्थ आपल्या पुढे ठेवला. भावार्थ झालाय समजून. आपण सगळ्यांनी एकदा प्रेमानं टाळ्या वाजवा आणि भजन करा. त्याचं कारण कीर्तन इथं भजन झालं की समाप्त होणार. पण टाळ्या नाही वाजले की उलटण्याची शक्यता होऊ शकते बरं का. लक्षात ठेवा. आपल्याला 9 वाजलेली आहेत. मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020.